आहे हे प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्ही युट्यूब वरती गुगल वरती या सिस्टमला सर्च करू शकता ESESI ला. आज डॉक्टर अशोक तोडमल सर जे आमचे मेंटॉर आहेत, ज्यांच्या स्पिरिच्युअल नॉलेजच्या माध्यमातून आज लोकांमध्ये हॅपीनेस स्प्रेड व्हायचं काम होतंय आणि तेच आम्ही पुढे स्प्रेड करायचं काम करतोय. त्याचबरोबर चांगलं एन्व्हायरमेंट, एक गुड एन्व्हायरमेंट, चांगले थॉट प्रोसेस आपली इथं डेव्हलप होऊ शकते. तर त्याच्यावरती पण मी आज बोलणार आहे. तर चला, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे सनेज फॅमिलीमध्ये. आज जे प्रेझेंटेशन मी तुमच्याबरोबर शेअर करतोय, एक अशी ऑर्गनायझेशन, ज्या ऑर्गनायझेशनचं बोर्ड ऑफ डायरेक्टर जर आज बघितलं तर डॉक्टर मिस्टर छगनजी राठोड सर आणि मिस्टर सचिनजी सावंत सर, या दोन व्यक्तींच्या माध्यमातून ही ऑर्गनायझेशन उभी राहिली. आज या ऑर्गनायझेशन बद्दल बोलायचं झालं तर एक फास्टेस्ट ग्रोईंग ऑर्गनायझेशन पूर्ण इंडियामध्ये आज काम करते. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सनेज 1 नंबरला काम करते. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर 2016 मध्ये इस्टॅब्लिश झालेली ऑर्गनायझेशन आज एक स्ट्रॉंग प्रोफाईल, 8 वर्षाचं 600 करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर झाला. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आपण काम करतोय. 300+ जे डेली नीडचे प्रोडक्ट्स 9 कॅटेगरीमध्ये आपण ऑलरेडी ऑफर करतोय लोकांना. त्यानंतर 70% प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल आज आपण चांगल्या पद्धतीने करू शकतोय. इम्पॉर्टंट लोकांची जी अचिव्हमेंट आहे आज, तर 55 लाखापेक्षा आज कस्टमर आपल्या बरोबर काम करतात. 700+ मिड सेगमेंट मधले लोकांनी कार घेतलेत. बऱ्याचशा लोकांनी फॉरेन ट्रिप अचीव्ह केलेत. तर आज बघितलं, जसं मी सांगितलं की 70% ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर सह्याद्री आयुर्वेदिक लाईफ प्रायव्हेट लिमिटेड जे ऑर्गनायझेशन, जे कंपनीचा इंटिग्रल पार्ट आहे, तर ही ऑर्गनायझेशन मागच्या 14 वर्षापासून आयुर्वेदिक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्याचं काम करते आणि तोच आपला सगळ्यात इम्पॉर्टंट बेस आहे, ज्याच्यामुळे आज लोक प्रोडक्ट वरती खुश आहेत. हे ऑनलाईन आणि ऑफलाईन कशा पद्धतीने आपण काम करतो, तर ऑफलाईन तुम्ही जर बघितलं तर स्क्रीनवरती तुम्हाला काही स्क्रीनशॉट दिसत आहेत. त्याचबरोबर सनेचं एक वेलबिंग सेंटर, ज्याच्यामध्ये आपण लोकांची जी हेल्थ चांगलं करण्याचं किंवा एक हेल्थ हिलिंग सेंटर ज्याला आपण म्हणतो, तर ते पण आपल्या बरोबर आहे. त्याचबरोबर कंपनीचे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. कंपनीचं आज रजिस्ट्रेशन असोसिएशन जर तुम्ही बघितलं तर फिक्की सारख्या एका वेल नोन रिनोन ऑर्गनायझेशन बरोबर किंवा गव्हर्नमेंटच्या एका असोसिएट पार्टनर बरोबर आज आपण टाईप ऑलरेडी केलेले. त्यानंतर स्कोपचं सर्टिफिकेट आहे, जे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मध्ये प्रोसेस करण्यासाठी काम करतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आज कंपनीचा बेस किंवा एवढं स्ट्रॉंग प्रोफाईल क्रिएट होण्याचं मेन कारण आहे आपल्याकडे 300+ प्रोडक्ट्स आहेत, जे 9 कॅटेगरीज मध्ये आपण काम करतो. तर याच्यावरती आपण थोडासा ओव्हर शॅडो करणार आहोत की कशा पद्धतीचे प्रोडक्ट, कुठले प्रोडक्ट आपण ऑफर करतोय. तर हे सगळे तुम्हाला 9 प्रकारचे जे ब्रँड दिसत आहेत स्क्रीनवरती, तर या ब्रँड मध्ये आपण गो थ्रू जर केलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रँड ज्याला आपण हेल्थ केअर म्हणतो, तर आज हेल्थ केअर बद्दल बोलायचं जर झालं तर आज हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाला माहिती 2019 नंतर ज्यावेळेस कोविड आला, त्यानंतर लोकांना बरेचसं कळलं की आपण अगोदर फक्त पैशाच्या पाठीमागे धावत होतो, पण आता हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. तर आयुर्वेद कशा पद्धतीने आपल्याला हेल्थमध्ये सपोर्ट करू शकतं. तर जर तुम्हाला स्क्रीनवरती प्रोडक्ट दिसतोय, ज्या प्रोडक्टचं नाव आहे अकाई सोना, जे कंपनीचं स्पेशल ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट आहे. तर एक अँटीऑक्सिडंट प्रोडक्ट आहे. आज 15 सुपर बेरीज पासून बनलेलं प्रोडक्ट, ज्याची ओरॅक व्हॅल्यू 208 पेक्षा जास्त आहे. तर हे सगळं तुम्हाला थोडंसं युट्यूब वरती सर्च करायला लागेल की एक्झॅक्टली याचे बेनिफिट्स कशा असतात. तुम्ही जर अकाई सोना युट्यूब वरती सर्च केलं तर तुम्हाला अनेक सारे रिझल्ट बघायला मिळतील. असा कुठला प्रॉब्लेम नाहीये किंवा कुठला आजार नाही ज्याच्यावर ते प्रोडक्ट काम नाही करत. आणि हे प्रोडक्ट आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने घेतलं पाहिजे. त्यानंतर हे 30 बेरीचं परत एकदा एक अकाई सोना प्लस प्रोडक्ट. स्क्रीनवरती तुम्हाला काही वेगवेगळे प्रोडक्ट दिसतात, ज्याच्यामध्ये ॲलोवेरा ज्यूस असेल, डिटॉक्सिफिकेशनसाठी जे काही प्रोडक्ट्स आहेत. तुलसी ड्रॉप सारखा प्रोडक्ट आज मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे, पण आपल्या तुलसी ड्रॉप मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक अशा स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याच्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड किंवा रिझल्ट येण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यानंतर इथं तुम्हाला बाकीचे काही प्रोडक्ट दिसतात. मी सगळे प्रोडक्ट गो थ्रू नाही करणार. ज्यांनी तुम्हाला ही लिंक पाठवली, ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय, त्याच्याबरोबर तुम्ही आपल्या प्रत्येक प्रोडक्टचे डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. मेसेज फक्त एकच आहे प्रोडक्ट बद्दल, की आपल्या प्रत्येक प्रोडक्टच्या पाठीमागे एक युनिक सेलिंग पॉईंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्या प्रोडक्टचा जो बेस आहे तो आयुर्वेद आहे, ज्याच्यामध्ये फार मोठा एक्सपिरियन्स आहे ऑर्गनायझेशनकडे. आणि याच्यामुळे जे रिझल्ट ओरिएंटेशन आहे प्रोडक्टचं, किंवा आज आपण क्वालिटी कंट्रोल जे 70% मॅन्युफॅक्चरिंग बद्दल मी बोललो, त्याच्यामुळे जो प्रोडक्टवरती कंट्रोल आहे आणि जे आपण क्वालिटी ज्याला मेंटेन करण्याचं काम करतो, ज्याच्यामुळे अनेक लोकांना आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट येत आहेत. तर हे सगळे तुम्ही डिटेल, प्रोटीन पावडर असतील, वेगवेगळे बाम आहेत, त्याच्यानंतर हे काही सप्लिमेंट्स आहेत फूडच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. हेही आपण फूड सप्लिमेंट बघतोय, गिलोय पासून असेल, वीट ग्रास असेल, सीएमडी ड्रॉप असेल. त्यानंतर स्पेसिफिक हेल्थ केअर मध्ये, इथिकल एज मध्ये जर आपण आलो तर याच्यामध्ये एक काही मेडिसिन्स आहेत, जे आमच्याकडे ऑलरेडी डॉक्टरांची एक टीम आहे, ज्यांच्या कन्सल्टेशनच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्ट परचेस करू शकता, घेऊ शकता.
आणि आपले जे आजार आहेत त्याच्यावरती हे प्रोडक्ट निश्चित काम करतील. तर अशा पद्धतीने हे हेल्थ केअरचे प्रोडक्ट ह्याच्यावरही आपण तुम्ही गो थ्रू करू शकता. ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांच्याशी डिस्कस करू शकता. मला इथं काही स्पेसिफिक किट बद्दल बोलायचंय. जसं आज मार्केटमध्ये वेगवेगळे आजार आहेत. पाईल्सचा आजार कॉमन झालाय, ऑर्थो केअर म्हणजे ऑर्थोचा आजार कॉमन आहे, ज्याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन्स अवेलेबल आहेत. वेट मॅनेजमेंट हा एक क्रिटिकल सब्जेक्ट आहे आज मार्केटमध्ये, तर त्याच्यावरतीही आपल्याकडे एक चांगल्या पद्धतीचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर पर्सनल केअर या ब्रँडमध्ये जर आपण बघितलं तर घरामध्ये लागणारे सगळे पर्सनल केअरचे, ज्याच्यामध्ये सोप असतील, टूथपेस्ट असतील, त्यानंतर हेअर ऑइल असेल, टूथब्रश असेल, कोकोनट ऑइल असतील, असे वेगवेगळे, त्यानंतर स्किन टाल्क पावडर, बॉडी मसाज ऑइल असेल, फेस साठी लागणारे फेस पॅक, फेस स्क्रब, फेस वॉश, हे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. त्यानंतर डिओड्रंटची एक स्पेसिफिक रेंज आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ब्युटी थेरपीमध्ये आपण बघू शकता, इथेही वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील, जे आपण डेली नीड मध्ये, शॅम्पू पासून हेअर कंडिशनर, हेही प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. लिप स्क्रब, लिप बाम. त्यानंतर आपण फूड एज हा जो ब्रँड आहे, या कॅटेगरीमध्ये आपण बघितलं तर घरामध्ये ज्या गोष्टी रिप्लेस करायची गरज आहे, ज्याच्यामुळे हेल्थवरती जे हेल्थ डिटोरेट व्हायला लागली, तर ज्याच्यामध्ये जॅगरी पावडर जे आपण शुगरला रिप्लेस करू शकतो, रॉक साल्ट असेल, त्यानंतर कोल्ड प्रेस ऑइल आहेत, राईस ब्राउन ऑइल आहेत, असे वेगवेगळे प्रोडक्ट जे आपल्या घरामधले एक्झिस्टिंग प्रोडक्ट इमिडिएटली रिप्लेस करू शकतात. तुम्ही तुमच्या हेल्थवरती इमिडिएटली काम करायला सुरुवात करू शकता. त्यानंतर टी पावडर आहेत, हेही काही स्पेसिफिक आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर मसाले जे आपण रेग्युलरली घरामध्ये यूज करतो. रिअल एज हा एक ब्रँड आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर घरामध्ये होम केअर साठी लागणारे सगळे प्रोडक्ट तुम्ही इथं बघू शकताय. त्याचबरोबर कार क्लिनिंग असेल किंवा वेगवेगळे न्यूट्रिएचे प्रोडक्ट असतील, त्यानंतर फॅशन आणि जनरल ऍक्सेसरीज मध्ये पण आपण काम करतोय, ज्याच्यामध्ये शर्ट, टी शर्ट, फॅशन लागणारे आपले वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, जे तुम्ही सनेजच्या माध्यमातून यूज करू शकता. ऍग्रिकल्चर, जी आपली एक स्पेसिफिक रेंज, ऍग्रिकल्चरवरती आज आपण एक फार मोठं काम करतोय. तर हे जे काम आपण करतोय, तर हे कशा पद्धतीने करतोय, तर हे तुम्हाला स्पेसिफिक काही प्रोडक्ट्स दिसत आहेत, जे ऑर्गॅनिक, प्युअर 100% विदाउट केमिकल प्रोडक्ट्स आपण बनवलेत. आणि हे प्रोडक्ट आज मार्केटमध्ये अनेक फार्मर यूज करतात, ज्याच्या माध्यमातून एक चांगलं यील्ड त्यांना आज मिळते. त्याचबरोबर क्रॉपची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. तर हे प्रोडक्ट अशा पद्धतीने काम करतात. कसे काम करतात, ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्याच्याबरोबर तुम्ही हे समजून घेऊ शकता. आज जर बघितलं तर बरेचसे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. भूसंजीवनी किट, जे तुमच्या मातीचं संरक्षण करू शकतं. आणि आज या ऍग्रिकल्चर फील्डमध्ये जे आपलं एक स्पेसिफिक मिशन आहे, की आज आपण ऍग्रिकल्चरवरती का फोकस करतोय, तर आपले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, सरांचे काही वर्ड्स आहेत, आपण सरांच्या नमस्कार मित्रांनो, मी छगन राठोड. आपण ऍग्रिकल्चर ह्या सेक्टर मध्ये काम चालू केलंय, तो म्हणजे एकदम विशनरी एक मिशन म्हणू आपण. तो म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह फार्मर. आपल्या शेत जमिनीमध्ये जे आपण ते सातत्याने दरवर्षी दर पिकाला केमिकल आणि फर्टिलायझरचा अति वापर करत चाललो. मग आज प्रत्येकाच्या ताटामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या मुलाबाळांच्या ताटामध्ये ते आपण केमिकल सारखं अन्न द्यायला लागलो. याच्याने झालं असं की जमीन तर नापिकीकडे वळलीच आहे, पण आपण प्रत्येक गावागावामध्ये आणि दारादारापर्यंत कॅन्सर पेरायला लागलं. मित्रांनो, हा कॅन्सर किंवा या सगळ्यावरती काय सोल्युशन असू शकतं, म्हणून सनेजनी एक स्वतःची ऑर्गॅनिक प्रोडक्टची बास्केट बनवली. तुमच्या जमिनीच्या गुणवत्तेला परत रिकव्हर करण्यासाठी आणि सीड ट्रीटमेंट पासून तुमची पीक काढणीपर्यंत लागणारी सगळ्या फवारण्याचं एक टोटल बास्केट प्रोडक्शन आपण बनवलं. तर पुढच्या 3-4 वर्षांमध्ये तुमचा केमिकल फर्टिलायझरचा वापर आपल्याला धीरे धीरे कमी करायचा आणि धीरे धीरे काही पर्सेंटेज लेवलवरती त्याच्यामध्ये काय करायचं, सनेजचं ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन आपल्याला ऍड करायची. पण ह्याच बरोबर तुम्ही जी काही पीक घेताय त्या पिकामध्ये आपल्याला काय करायचं, ग्रोथ करायची आणि त्याला क्वालिटीमध्ये कन्वर्ट करायचं. इन फ्युचर सगळ्यात मोठी इंडस्ट्री जर कुठली बनणार असेल तर ती ऑर्गॅनिक मध्ये आणि शेतीची इंडस्ट्री बनणार आहे. मग ह्या मिशन मध्ये पहिला मिशन काय, तर तुमची शेत जमीन केमिकल फर्टिलायझर पासून वाचवणे, पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय आहे की तुम्ही 100% केमिकल फ्रीचे प्रोडक्शन पिकवायला आणि निर्मिती करायला सुरुवात करणे. तुम्ही 100% केमिकल फ्रीचं पिकवलेलं धान्य असेल, तो सनेज आपल्या प्लॅटफॉर्म वरती आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन विकायला मित्रांनो आम्ही सुरुवात करतोय. आम्ही वर्षानुवर्ष मेहनत करून ग्राउंड पर्यंत आमच्या शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ऑलरेडी तयारी आम्ही केलेली आहे. टेक्निकली आणि नॉलेजेबल तुम्हाला सपोर्ट आपण आपल्या टेक्निकल टीमला उभी करून ऑलरेडी तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे आपण सगळ्यांना, 2 पावलं सोबत उचला आणि एक इतिहास निर्माण करू आपण ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. तर जे सरांनी आता एक जे मिशन सांगितलं, किंवा जे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आज आपल्याला सगळ्यांना जाण्याची का गरज आहे, कारण तुम्ही जर बेस बघितला
तर बेस असा आहे की आज जे आजार होत आहे त्याचं मेन कारण आहे जे आज आपण अन्न खातोय, आज जे आपण पाणी पितोय, आज जे आपण हवा घेतोय, याच्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून केमिकल जात आहे. आणि याचा जर बेस बघितला, याचा जर आपण रूट कॉज बघितला, तर ती शेती. आणि आज आम्हाला प्राऊड वाटतो या कंपनी बरोबर, ऑर्गनायझेशन बरोबर काम करताना, की आज जे म्हणजे जे आपण मातीला वाचवण्याचं काम करतोय किंवा मातीवरती जे काम करायचं काम करतोय. आणि मला असं वाटतं जे फर्स्ट टाइम ऐकत असतील, ज्यांचा शेतीशी डायरेक्टली संबंध असेल, तर ते निश्चित या रिव्होल्युशन मध्ये स्वतः पार्ट होऊ शकतात. त्यानंतर जसं आपण सांगितलं की अॅनिमलच्या केअरसाठी आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आयुफीड असेल, त्यानंतर लिव्हर टॉनिक असे प्रोडक्ट असतील. तर आज जर बघितलं तर हे जे बिझनेस मॉडेल आहे, म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे आपलं मिशन आहे की हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, त्यामध्ये आता हेल्थचे जे प्रोडक्ट आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपल्या घरातले काही प्रोडक्ट रिप्लेस करणं गरजेचं आहे. ज्याला आजार आहे त्यांनी स्पेसिफिक आजारावरती काही प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे. आजार होऊ नये म्हणून पण आपण आपले प्रोडक्ट घेऊ शकतो. तर जे मिशनचं पहिलं डायमेन्शन होतं हेल्थ, तर ते आज आपण डिस्कस केलं किंवा आतापर्यंत आपण बघितलं. आणि मला असं वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण आपल्या घरातली बास्केट चेंज करण्याची गरज आहे. आपण आपले जे प्रोडक्ट्स आज आपण खातोय त्याला रिप्लेस करण्याची गरज आहे. आणि हे जे मॉडेल मी तुम्हाला आज डिस्कस करतोय, जे मॉडेल तुमच्याशी मी आता चर्चा करतोय, तर हे मॉडेल कशा पद्धतीनं काम करतं, आता आपण इथून पुढे जेव्हा वेल्थ वरती डिस्कस करणार आहे, म्हणजे पैसे या माध्यमातून आपण कशा पद्धतीने कमवू शकतो, याच्यावरती जेव्हा आपण डिस्कशन करणार आहे, तर मला तुम्हाला याच्यावरती थोडंसं समजून सांगायला आवडेल की डायरेक्ट सेलिंग, जी ऑर्गनायझेशन सनेज ज्याच्यामध्ये काम करते, हे डायरेक्ट सेलिंगचं मॉडेल कशा पद्धतीनं काम करतं. तर आज आपण कुठलंही प्रोडक्ट जे विकत आणतोय, आपण कस्टमर आहोत, आणि एक बनवणारा व्यक्ती, मॅन्युफॅक्चरर, तो 40%ला जो तयार करणारी वस्तू ती आपल्यापर्यंत 100 रुपयाला येते. मग आज तुम्ही जर बघितलं तर ऍडव्हर्टाईज, रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट, या सगळ्यांच्या माध्यमामध्ये किंवा हे सगळेजण त्यांचे त्यांचे एफर्ट्स लावतात, कुणी इन्व्हेस्टमेंट करतं आणि प्रत्येक जण आपापलं प्रॉफिट काढतं. मग 40%ला तयार झालेली वस्तू आपल्यापर्यंत 100%ला येते. 60% अमाऊंट या सगळ्या लोकांमध्ये किंवा मिडल एजंटमध्ये ते डिस्ट्रीब्यूट केली जाते. मग डायरेक्ट सेलिंग कशा पद्धतीनं काम करतं, तर डायरेक्ट सेलिंग आज जर बघितलं तर असं सांगितलं जातं डायरेक्ट सेलिंग मध्ये की एक मॅन्युफॅक्चरर आहे, ज्याच्यामध्ये आता आपण बघितलं तर सनेज आणि सह्याद्री जे स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 40 रुपीज आहे किंवा 40% आहे. त्यानंतर डायरेक्ट सेलिंग कंपनी स्वतः सनेजच आहे. आणि आपण सगळेजण कस्टमर आहोत. जे प्रोडक्ट मी तुम्हाला आता 300+ प्रोडक्ट दाखवले, ते प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणत होतो, ते आपण रिप्लेस केले आणि सनेज मधून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आपण कस्टमर आहोत. म्हणजे इथं 100%ला मिळणारी वस्तू तयार झाली होती 40 रुपयाला. 60% अमाऊंट या सिस्टम मध्ये, जो या मधल्या लोकांमध्ये किंवा मिडल एजंट मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जात होता, तो 60% अमाऊंट इथं कंपनीकडे म्हणजे सनेजकडे आला. सनेज म्हणते तुम्हाला इथं कस्टमर न ठेवता तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिले जातात, ज्याच्या माध्यमातून हा 60% अमाऊंट आपण सगळ्यांमध्ये इक्वल प्रमाणामध्ये तो डिस्ट्रीब्यूट करून घेऊ शकतो. आणि इथं आपण डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करू शकतो किंवा फ्रँचायझी मॉडेल मध्ये आपण काम करू शकतो. तर ते कशा पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत, तर सनेजचा फ्रीडम प्लॅन, म्हणजे जे वेल्थ, जे पैसे कशा पद्धतीने प्लॅन मधून कमवू शकतो, याच्यामध्ये आता आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. तर सनेज तुम्हाला 11 टाईपचे इन्कम द्यायला तयार आहे, ज्याला आपण सनेजचा फ्रीडम प्लॅन म्हणतो. तर हा फ्रीडम प्लॅन 81% डिस्ट्रीब्युशन, जे आज जर बघितलं तर जेवढे पीव्ही आपण देतो किंवा पीव्ही जेवढे प्रत्येक प्रोडक्टचे दिले जातात, त्याच्यावरती 81% डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम करतं. आणि मला सांगायला प्राऊड वाटेल की इंडियामध्ये एवढं डिस्ट्रीब्युशन करणारी किंवा 81% डिस्ट्रीब्युशन करणारी सनेज एकमेव कंपनी आहे मित्रांनो. मग आज जर बघितलं तर पीव्ही म्हणजे पॉईंट व्हॅल्यू असतात. जर आपल्याला समजूनच घ्यायचं असेल तर एक पीव्ही म्हणजे साधारणतः ₹1.65 ते ₹2 त्याची व्हॅल्यू असते. प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळ्या पीव्हीज असतात. तर जे आपण इन्कमचे टाईप बघितले, त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे रिटेल प्रॉफिट, जो 30% असतो. तर याला समजून घ्यायचं झालं तर फार सिंपल, एखादी वस्तू जर एमआरपी ₹10,000 असेल, तर त्याला डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये ती ₹7,000 मिळते. ₹3,000 त्याचं रिटेल प्रॉफिट होऊ शकतं. तर हे तुम्ही प्रॉडक्ट सेल करून किंवा यूज करून पण हे तुम्ही प्रॉफिट करून घेऊ शकता. त्यानंतर सेकंड इन्कम जर बघितलं तर डायरेक्ट सेल बोनस, तर हे इन्कम 2% दिलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सनेजचे डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही एखाद्याला ही अपॉर्च्युनिटी जर एक्सटेंड केली, त्याला जर तुम्ही प्रमोट केली, तर त्याच्यावरती पण तुम्हाला 2% डायरेक्ट सेल बोनस भेटू शकतो. त्याच्यानंतर परफॉर्मन्स बोनस आपण 12% पर्यंत देतो, ज्याच्यात आपल्या वेगवेगळ्या रँक्स असतात. सिल्वर डायरेक्टर रँक आपण अचीव्ह केल्यानंतर तो 12% इन्कम मिळतो. त्यानंतर सिल्वर डायरेक्टर बोनस 2% असेल, फ्रंटलाईन इन्कम 10% असेल. त्याचबरोबर बिझनेस बिल्डिंग 19% आणि सनेजचं सगळ्यात मेन इन्कम ज्याला आम्ही म्हणतो ते लिडरशिप ओव्हररायडिंग बोनस, जो 23% दिला जातो. तर हायेस्ट इन्कम या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ट्रॅव्हल बोनस 3%, कार बोनस 4% आणि हाऊस बोनस 4%, असं टोटल 81% इन्कम आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये एक ऍडिशनल इन्कम ज्याला आपण रॉयल्टी बोनस म्हणतो,
तर हा रॉयल्टी इन्कम पण आपल्याला 2% दिला जातो, पण हा इन्कम स्पेसिफिक मिलेनियर क्लब अबो लोकांना दिला जातो. तर सनेजचा जो फ्रीडम प्लॅन आहे, याला फ्रीडम प्लॅन का म्हणतात, किंवा इन्कमचे बेस्ट फीचर काय आहेत, ह्या रिपर्चेस प्लॅनचे असे कुठले फीचर्स आहेत ज्याच्यामुळं प्रत्येक व्यक्ती या प्लॅन मध्ये येऊ शकतो. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला बेनिफिट आहे किंवा पहिलं फीचर आहे ते म्हणजे हा कम्युनिटी प्लॅन आहे. म्हणजे पाठीमागचे जे काही तुम्ही बिझनेस केला तो पुढे तुमचा कम्युनिटी पकडला जातो तुमच्या रँकसाठी. इथं तुमचे फक्त प्रमोशन केले जातात, इथं डिमोशन कधीच होत नाही. तुम्ही झिरोला परत कधी जात नाही, रिक्वालिफिकेशनची गरज नाही, तुम्हाला रिन्युअल करायची गरज नाही, अनलिमिटेड इन्कम पर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर हा जनरेशन टाईपचा बिझनेस प्लॅन आहे. तर हे पुढं मी तुम्हाला डिटेलमध्ये परत समजावणार. तर आता आपण हेल्थ बघितली, आता जे वेल्थ बघतोय, तर एक्झॅक्टली हा बिझनेस स्टार्ट कसा करायचा. तर स्टार्ट करण्यासाठी सगळ्यांना गुड न्यूज अशी की तुमचं इथं रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकतं. तुम्हाला फ्री आयडी मिळू शकतो. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या समोर 3 पर्याय तुम्ही या बिझनेसमध्ये येण्यासाठी. पहिला पर्याय तुम्ही रजिस्टर्ड कस्टमर बनू शकता. सेकंड पर्याय तुमच्या समोर आहे तो तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनू शकता. आणि थर्ड ऑप्शन आहे तुम्ही रिटेलमध्ये पण येऊ शकता, ज्याच्या माध्यमातून सेल करून तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकता. तर 1 बाय 1 आपण या येणाऱ्या स्लाइडमध्ये याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तर जो पहिला कस्टमर मी सांगितला, तर इथं आपण बरेच लोक म्हणतील आम्हाला पहिले प्रोडक्ट यूज करायचे. सगळ्यात पहिली पायरी हीच आहे की आपण सनेजचे प्रोडक्ट यूज करायला सुरुवात केली पाहिजे. आणि का केली पाहिजे, जसं मी जेव्हा प्रोडक्ट समजवतो त्यावेळेस एक गोष्ट समजवली होती की प्रत्येक प्रोडक्टला एक युनिक सेलिंग पॉईंट आहे. आज आपल्याला घरामधले बरेचसे प्रोडक्ट रिप्लेस करायची गरज आहे, जे केमिकल आपण खातोय त्याला रिप्लेस करायची गरज आहे. अशा अनेक वस्तू आपण आज मार्केटमधून 2,000 ते 10,000 पर्यंत प्रत्येक महिन्याला खरेदी करतोय. तुम्ही ऍव्हरेज विचार करा, जर तुमच्या घरातला या सगळ्या वस्तूंवरती 3,000 रुपये महिना खर्च होत असेल, 12 महिन्याचे 36,000 झाले. जर आपण हीच खरेदी लगातार 30 वर्ष केली तर 10,80,000 रुपये खर्च झाला. मार्केटमधून आपण प्रोडक्ट आणत असताना 10,80,000 रुपये जो आपला खर्च झालाय, याच्यावरती 3 ते 5% आपल्याला मॅक्सिमम डिस्काउंट मिळू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. मग आज आपण सनेजकडे आलो, सनेजच्या शॉपमध्ये आलात तुम्ही, तर तुम्हाला इथं बिल मिळेल, क्वालिटी 100% प्रोडक्टच्या क्वालिटीची गॅरंटी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर वेगवेगळे डिस्काउंट तुम्हाला मिळतात, जे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये समजवणार आहे. त्यानंतर इथं ऑफर असतात, फ्री प्रोडक्ट मिळतात, त्याचबरोबर कॅशबॅक पण मिळतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे मी मागच्या फ्रीडम प्लॅन मध्ये समजवलं किंवा ज्यावेळेस आपण बिझनेस प्लॅन डिस्कस करत होतो त्यावेळेस समजवलं, 81% 11 टाईपचे इन्कम घेण्याची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते. मग आज आपण जिथून प्रोडक्ट आणतोय, ते प्रोडक्ट आणत असताना, ते प्रोडक्ट घेत असताना हे सगळे बेनिफिट तुम्हाला मिळत आहेत का, एकदा विचार करण्याची गरज आहे. इन्कम अपॉर्च्युनिटी भेटते का, हा विचार करण्याची गरज आहे. आणि हे सगळं जे तुम्हाला मिळणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला सनेजमध्ये एंट्री करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही वेलकम करतोय. मग करायचंय काय, तर तुम्हाला शॉप चेंज करायचंय. जे प्रोडक्ट तुम्ही आता मार्केटमधून आणत होते, असे प्रोडक्ट तुम्ही सनेज मधून घ्यायला सुरुवात केली, रिप्लेस केले तुमचे प्रोडक्ट, जे क्वालिटीचे प्रोडक्ट, जे आयुर्वेदा बेस्ड प्रोडक्ट जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली, तर तुम्ही सनेजचे कस्टमर बनू शकता. मग आता सनेजचं तुम्ही कस्टमर बनलं तर काय होतं, आमची एक टॅगलाईन आहे, चेंज द शॉप चेंज द लाईफ. तर ती कशा पद्धतीने, जे डेली रुटीनचे प्रोडक्ट आपल्याला लागतात, त्याचबरोबर असे काही प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे कॉमन डिसीज आहेत. जसं आपण बघितलं, वेट लॉस असेल, डायबिटीज असेल, आर्थरायटिस असेल, ऍसिडिटी, स्किन प्रॉब्लेम, लेडीजचे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, मुलांचे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, हार्ट, कॅन्सर, असे वेगवेगळे सिव्हिरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, माइल्ड टू स्ट्रॉंग, असे वेगवेगळे तुम्हाला डिसीजेस प्रत्येक घरामध्ये दिसत आहेत. आणि याच्यावरती सनेजचे प्रोडक्ट काम करतायत. मग याच्यामुळे आपण शॉप चेंज केला पाहिजे, याच्यामुळे, आणि हे होऊ नये म्हणून पण आपण सनेजचे प्रोडक्ट खाल्ले पाहिजेत. तर कशा पद्धतीनं चेंज द शॉप चेंज द लाईफ, ऍग्रिकल्चरचं आपण ऑलरेडी बघितलं, हे एक न्यू स्किल आहे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स मध्ये. कस्टमर जर तुम्ही रजिस्टर्ड झालात तर तुम्हाला 30% पर्यंत डिस्काउंट मिळेल, 10 ते 15% फ्री प्रोडक्ट मिळतात. कन्सिस्टन्सी ऑफर जी नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला समजवणार आहे. तर सलग 4 महिने खरेदी केल्यानंतर काय होतं, त्याचबरोबर बोनांचा लकी ड्रॉ ऑफर आहेत आपल्याकडे, कॅशबॅक 6 ते 14% पर्यंत आपल्याला मिळतो. तर ओव्हरऑल जर बघितलं तर एक कस्टमर जर त्यानं शॉप चेंज केलं, सनेजच्या शॉपमध्ये तो आला, तर त्याला 50 ते 60% डिस्काउंट मिळतो, जो मार्केटमध्ये कुठंच मिळत नाही. हा सगळ्यात पहिला बेनिफिट आहे आपल्यासाठी. तर मला असं वाटतं, एवढं सगळं समजवल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आपण हे करू शकतो की आपण आपलं शॉप चेंज करू शकतो. मग आज कन्सिस्टन्सी ऑफर बद्दल आपण बोललो, समजा एक्झाम्पल 2,500 पीबी म्हणजे 4,200 ते 5,000 रुपयाची खरेदी आपण सलग 4 महिने केली, खरेदी केली, तर चौथ्या बिलिंग नंतर तुम्हाला 5,000 रुपये एमआरपीचे प्रोडक्ट ऍब्सोल्युटली फ्री मिळतात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये काही फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक, हे सगळं मिळतं. याचे जर टोटल बेनिफिट आपण कॅल्क्युलेट केला तर 60% पर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळतो. मग आज जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या
तुम्हाला स्क्रीनवरती काही फोटो दिसतात, जसं एक टूथपेस्ट आहे, 80 रुपयाची टूथपेस्ट ह्या ऑफरमध्ये तुम्हाला 32 रुपयाला मिळते. चहा पावडर 99 रुपयाची 40 रुपयाला मिळते. साबण 18 रुपयाला मिळतो. मग मी जे आता प्रोडक्ट समजवले, जे तुम्ही प्रत्येक महिन्याला मार्केटमधून आणताय, हे प्रॉडक्ट तुम्हाला मी जे आता तुम्हाला स्क्रीनवरती जे कॉस्ट दाखवतोय, त्याची जी प्राइस दाखवतोय, या प्राइस मध्ये मिळत आहेत का चेक करा. डेफिनेटली मिळत नाहीयेत. मग जर ह्या ऑफर मध्ये तुम्ही आलात, म्हणजे कस्टमर जरी बनलात, तरी मार्केटपेक्षा स्वस्त प्रॉडक्ट तुम्हाला सनेज मध्ये मिळू शकतात. आज आपल्याकडे कन्सिस्टन्सीच्या 8 टाईपच्या कन्सिस्टन्सी आपण रन करतोय. 1100 पीव्ही पासून 70,000 पीव्ही पर्यंत, ज्याच्यामध्ये चौथ्या बिलिंग नंतर 2200 रुपयापासून 1,00,000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्हाला फ्री भेटू शकतात. चौथ्या बिलिंग नंतर 1,00,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री भेटू शकतात. 1,00,000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्हाला फ्री भेटू शकतात. तर एक कन्सिस्टन्सी ऑफर, ज्याच्याबरोबर ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली किंवा ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय, त्यांच्याबरोबर हे डिटेल जर समजून घेतली, तर तुम्हाला असं लक्षात येईल, बाकीचं तर सगळं ओके, पण मी पहिल्यांदा जर शॉपच चेंज केलं, तर 50 ते 60% डिस्काउंट मला कशा पद्धतीने मिळू शकतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन जो बघितला आपण, एक होता कस्टमर, सेकंड ऑप्शन आहे डिस्ट्रीब्युटर. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनलात सनेजचे, तर काय फायदा होऊ शकतो. इथेही तुम्हाला रजिस्ट्रेशन फ्री मिळणार आहे. पण एक आपण एक्झाम्पल घेऊया, की जर तुम्ही 5,000 रुपयाचे प्रोडक्ट परचेस केले, म्हणजे 2,500 पीव्हीचे प्रोडक्ट जर आपण परचेस केले, तर साधारणतः जी रिपर्चेसची जे प्रोडक्टची व्हॅल्यू आणि फ्री प्रोडक्ट हे जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला 7,000 रुपयाचे प्रोडक्ट मिळतात. त्याचबरोबर 100 रुपये कॅशबॅक मिळतो. इथेही आपण जर कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळतो. पण याचा सगळ्यात इम्पॉर्टंट बेनिफिट काय, तुम्ही कन्सिस्टन्सी ऑफर मध्ये जाता, तुम्ही सनेजचे ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युटर बनता, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता, शेअर करू शकता आणि लोकांना डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकता. आणि त्याचबरोबर सनेजचे जे मंथली इन्कम आहे, त्या मंथली इन्कम घेण्यासाठी तुम्ही क्वालिफाय होता. मग आज ऍक्टिव्ह इन्कम बद्दल आज आपण जर बघितलं, सनेजमध्ये 2 टाईपचे इन्कम मिळतात, एक ऍक्टिव्ह, एक पॅसिव्ह. जे ऍक्टिव्ह इन्कम बद्दल आपण ऑलरेडी बोललो, ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला की 3,000 रुपयाचे प्रोडक्ट जर मी डेली सेल केले, आता रिटेलिंगचं मॉड्यूल मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय, तर 3,000 रुपयाचे प्रोडक्ट जर मी सेल केले, 25 दिवस जर मी सेल केले, तर 25 दिवसामध्ये 75,000 रुपयाचा मंथली सेल झाला. तर त्यामध्ये जर तुम्ही 25,000 पीव्हीचं म्हणजे 50,000 रुपयाचं जर वेलनेस होम शॉप घेतलं, तर याच्यामध्ये जर तुम्ही टोटल बघितलं, तर साधारणतः 75,000, म्हणजे तुमचा इथं जर टोटल बेनिफिट आपण बघितला, तर तो 25 ते 30,000 होऊ शकतो. तो कसा, जे तुम्ही प्रोडक्ट परचेस केले त्याच्यावरती 15,000 रुपये तुम्हाला एमआरपी आणि डीपीचा जे रिटेल प्रॉफिट आपण बघितलं होतं त्याचा डिस्काउंट मिळतो. 10,000 रुपये जो सेल्स इन्कम आहे तो आपल्याला मिळाला. त्याचबरोबर कॅशबॅक जवळजवळ 2,500 रुपये आपल्याला मिळाला. अशा पद्धतीने 25 ते 30,000 रुपये तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम मध्ये मिळू शकतं. त्यानंतर ऍक्टिव्ह इन्कम मध्ये जर तुम्ही 3 लोकांना या बिझनेस मध्ये आणलं, मिस्टर ए, बी, सी, आणि यांनी पण 5,000 रुपयाचे प्रोडक्ट परचेस केले, सेम बेनिफिट जो तुम्हाला मिळाला तोच बेनिफिट यांनाही मिळाला. पण यांच्या प्रत्येकावरती डायरेक्ट सेल बोनस जो आपण 2% बघितला होता, तर तो 200 रुपये असा 600 रुपये तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम मिळू शकतो. आता पॅसिव्ह इन्कम फार जबरदस्त आहे. हा जर तुम्हाला समजला, तर नेटवर्क बिल्डिंगची ताकद तुम्हाला समजू शकते. जर मी या 4 लोकांना बिझनेस मध्ये आणलं किंवा तुम्ही या बिझनेस मध्ये घेऊन आलात, तर यांनी जो बिझनेस करणार आहेत, यांनी जो फ्रँचायझी पुढे एक्सटेंड करणार आहेत, यांच्या माध्यमातून जो बिझनेस होणार, त्याच्यावरती तुम्हाला 9 ते 12% म्हणजे ऍव्हरेज 10% इन्कम मिळू शकतं. इमॅजिन करा, जर यांच्या सर्वांच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा जर बिझनेसचा टर्नओव्हर झाला, तर तुमचं इन्कम 50,000 होऊ शकतं. तोच 10 लाख झाला तर 1 लाख, आणि 1 करोडचा सेल झाला तर 10 लाख रुपये इन्कम तुमचं इथून पण होऊ शकतं. मग आज पॅसिव्ह इन्कम बद्दल एक जर आपण डिस्कशन करायचं ठरवलं, तर समजा आपल्या टीम मध्ये 50 डिस्ट्रीब्युटर तयार झाले, ज्याच्यामध्ये 10 डिस्ट्रीब्युटर असे जे 3,000 रुपये पर डे सेल करतात, 10 डिस्ट्रीब्युटर असे जे 2,000 करतात, 10 डिस्ट्रीब्युटर असे जे 1,500 करतात, 10 1,000 आणि 10 500 रुपये. हा टोटल जर आपण सेल बघितला, तर डेली सेलिंग 80,000 रुपये होतं. जर टोटल आपण हे सेलिंगचं 25 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं, तर 20 लाखाचा सेल होतो. त्याच्यावरती तुम्हाला 2 लाख रुपये, जे 10% आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं, तर तो 10% इन्कम 2 लाख रुपये तुमचा पॅसिव्ह इन्कम होऊ शकतो. हेच टीमच्या माध्यमातून जर 50 लाख झालं तर 5 लाख रुपये, 1 करोड झालं तर 10 लाख रुपये, आणि 5 करोड जर मंथली टीमचा सेल झाला, तर तुमचं इन्कम 50 लाख रुपये पण होऊ शकतं. म्हणजे इतकं जबरदस्त पॅसिव्ह इन्कम तुम्हाला मिळू शकतं. तर काही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. जो असा आपण 2,500 पीव्हीचा ऑप्शन बघितला, तसा तुम्ही 7,500 पीव्ही म्हणजे बास्केट नाही येऊ शकता. इथेही तुम्हाला अप टू 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो. तो कशा पद्धतीनं, म्हणजे 15,000 पीव्हीचे तुम्ही 15,000 रुपयाचे जे तुम्ही प्रोडक्ट परचेस केले 7,500 पीव्हीचे, त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू 21,500 होती. म्हणजे साधारणतः 6,600 रुपये तुम्हाला इथं रिटेल प्रॉफिट मिळालं, 450 रुपये कॅशबॅक मिळाला,
जर टोटल इन्कम आपण कॅल्क्युलेट केलं तर 6,500 ते 7,500 म्हणजे 60% डिस्काउंट तुम्हाला इथेही मिळतो. आणि सेम सगळे बेनिफिट तुम्हाला डिस्ट्रीब्युटरच्या इथेही मिळतात. त्यानंतर सगळ्यात ग्रीन किंवा सगळ्यात जास्त ज्या ऑप्शननी लोक स्टार्टअप करतात तो आहे सनेज कॉर्नर. मग याच्यामध्ये 27,000 ते 30,000 रुपयाचे जेव्हा आपण प्रोडक्ट परचेस करतो, इथं तुम्हाला 5,000 रुपयाचे एमआरपीचे प्रोडक्ट ऍब्सोल्युटली फ्री मिळतात. जे 30,000 रुपयाचे प्रोडक्ट आपण परचेस केले त्याची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू होती किंवा एमआरपी व्हॅल्यू होती ती 44,000 होती. म्हणजे 14,000 रुपये तुम्हाला इथं तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळू शकतं. 1,200 रुपये कॅशबॅक मिळाला. 13,500 ते 15,000 रुपये तुम्हाला इथंही बेनिफिट होतो आणि 50% पर्यंत तुम्हाला इथे डिस्काउंट मिळू शकतो. त्यानंतर 25,000 याला आपण वेलनेस होम शॉप म्हणतो. हे 45,000 ते 50,000 यांनी बरीच लोक स्टार्टअप करतात. तर याच्यावरती तुम्हाला 10,000चे प्रोडक्ट फ्री मिळतात. इथेही तुम्हाला 50% डिस्काउंट मिळतो. मेसेज एवढाच द्यायचा आहे की तुम्ही जर फ्रँचायझी बेसमध्ये आलात तरीही तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो, प्रोडक्ट मिळू शकतात, 50% डिस्काउंट मिळतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुम्ही एक्सटेंड करू शकता. ही डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही एक्सटेंड करू शकता. त्याच्यानंतर मिनी वेलनेस सेंटर जे 50,000 पीव्हीचे 80,000 ते 1,00,000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्ही परचेस केलात तर त्या प्रोडक्टची ऍक्च्युअल व्हॅल्यू 1,50,000 रुपये असते. 7,500 कॅशबॅक मिळतो. 50,000 ते 55,000 रुपये. इथं तुम्हाला जर टोटल टेंटेटिव्ह बेनिफिट बघितला तर 50,000 ते 55,000 रुपये मिळतो. मग जो व्यक्ती रिअलमध्ये फ्रँचायझीमध्ये येतो, जो रिटेल करू शकतो, अशा व्यक्तीने जर हा ऑप्शन चूज केला तर 50,000 ते 55,000 रुपये एका महिन्यामध्ये तो कमवू शकतो. मग इमॅजिन करा आज मार्केटमध्ये लोक 10-20,000 रुपयासाठी किती मोठं काम करतात. 8-8, 10-10 तास काम करतात. जर हा ऑप्शन आपण चूज केला आणि हे जर प्रोडक्ट जे क्वालिटीचे प्रोडक्ट आपण प्रमोट करायला सुरुवात केली, महिना 50,000 ते 55,000 वरती पण आपण जाऊ शकतो. त्यानंतर जो सगळ्यात मोठा वेलनेस सेंटर ज्याला आम्ही म्हणतो, 70,000 पीव्ही पण व्यक्ती एखाद्या बिझनेसमध्ये येऊ शकतो. 1,20,000 ते 1,40,000 प्रोडक्ट परचेस करायला लागतात. पण इथं तुमचा टेंटेटिव्ह बेनिफिट 70,000 ते 80,000 रुपये होऊ शकतो. इथंही तुम्ही सगळ्या इन्कमला क्वालिफाय होता, तुम्ही सगळ्या मंथली इन्कम घेण्यासाठी क्वालिफाय होता, तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनता. पण 50% डिस्काउंट जो आपण कॅल्क्युलेट करतोय 70,000 ते 80,000 रुपये. मग अशा आज आपल्याकडे कितीतरी डिस्ट्रीब्युटर आहेत जे फ्रँचायझी घेतलेत. ते म्हणतात की 70,000 पीव्हीचे आम्ही प्रोडक्ट घेतो आणि एका महिन्यामध्ये ते प्रोडक्ट सगळे शेअर करायचं काम करतो. एका महिन्यामध्ये 70,000 ते 80,000 रुपयाचा बेनिफिट. म्हणजे मी एकटा काम करायला लागलो तरी सुद्धा 70,000 ते 80,000 रुपयापर्यंत मी पोहोचू शकतो. अशी अपॉर्च्युनिटी. मग आज स्क्रीनवरती पॉवर ऑफ डुप्लिकेशन तुम्हाला दिसतंय. एखाद्या व्यक्तीने 2,500 पीव्हीने बिझनेसला स्टार्टअप केलं आणि त्यांनी 100 लोकांची टीम साईज बनवली. काही लोक 7,500, 15,000, 25,000, 50,000, 70,000 हे वेगवेगळ्या ऑप्शन मध्ये येतात. आपण जर सगळ्यांसाठी एक कॉमन जर बघितलं, टीम साईज जर आपण 100 पकडली तर टोटल बिझनेस पीव्ही आपण कॅल्क्युलेट केल्या आणि पर जर इन्कम आपण कॅल्क्युलेट केलं तर एखाद्या व्यक्तीनं 2,500 पीव्हीने स्टार्टअप केलं आणि 100 लोकांच्या टीमच्या माध्यमातून होणारा इन्कम 45,000 जर होणार असेल तर पर ऑर्डर आपल्याला 450 रुपये मिळाले. हेच आपण 15,000 पीव्हीचं बघितलं 100 लोकांच्या माध्यमातून जर आज बघितलं तर 1,50,000 रुपयाचा 1,50,000 पीव्हीचा बिझनेस 15,00,000 पीव्हीचा बिझनेस झाला. त्याच्यावरती तुमचा 2,50,000 रुपये इन्कम होऊ शकतं. 2,500 रुपये पर ऑर्डर तुम्हाला मिळू शकतात. आणि हेच आपण जर 70,000 पीव्ही वरती आलो 100 लोकांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर पर ऑर्डर म्हणजे इथे इन्कम तुमचं 13,00,000 रुपये होऊ शकतं. पर ऑर्डर तुम्हाला 13,000 रुपये मिळू शकतात. मग आपल्या आता चॉईस आहे आपल्याला कुठल्या ऑप्शनने स्टार्टअप करायचं. जे आज बघितलं मी जे सांगितलं की आपण हेल्थवरती बोललो, वेल्थवरती बोललो. मग आज ज्या लोकांनी हेल्थ सुधारण्यासाठी आले, कस्टमर झाले, प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली, त्यानंतर हळूहळू वेल्थ मध्ये आले. काही लोक डायरेक्ट बिझनेस प्लॅन बघून या बिझनेस मध्ये आले. असे काही लीडर्स आहेत ज्यांचे मी तुम्हाला येणाऱ्या स्लाइड्स मध्ये काही पिक्चर्स दाखवणार आहेत, ज्यांनी या बिझनेसला स्टार्टअप केलं आणि बिझनेसला स्टार्टअप करून घरामध्ये प्रोडक्ट रिप्लेस केले, शॉप चेंज केले आणि स्वतः इन्कम करायला लागले. आणि आज टीम मध्ये पण लोक इन्कम करतात. तर तुम्हाला स्क्रीनवरती काही ESI लिडरशिप मधले काही लीडर्स, सिलेक्टेड लीडर्स दिसत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की रसिका मॅडम आहेत ज्या ज्वेलरी शॉप चालवत होत्या, 2,16,000 रुपये मॅडमचा हायेस्ट इन्कम आहे. त्यानंतर राजू सर असतील, म्हणजे मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या कॅटेगरी मधला आहे. काही लोकांचं जनरल स्टोअर होतं, काही ज्वेलरी शॉप चालवत होते, काही प्रायव्हेट जॉब करतात, काही मॅनेजर म्हणून जॉब करत होते, त्यानंतर इलेक्ट्रिशियन, त्यानंतर काही ड्रायव्हर्स आहेत. इथं तुम्ही बघू शकताय काही सोशल वर्कर होते, प्रायव्हेट जॉब करणारे लोक आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय काही साऊथ इंडिया मधले पण लीडर आहेत ज्यांचे इन्कम तुम्ही बघू शकताय. कमी कालावधीमध्ये इन्कम तुम्हाला बघायला मिळतील. काही ब्युटी पार्लर चालवणारे मॅडम बघताय, जॉब करणारे सर तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या कॅटेगरी मधले आणि वेगवेगळ्या वयांचे. हे फोटो दाखवण्याचं कारण एकच आहे
की तुम्ही ज्या फील्डमध्ये आज काम करताय त्या फील्ड मधला कुठला ना कुठला व्यक्ती तुम्हाला बिझनेसमध्ये सक्सेसफुल दिसेल. मग हॉटेल स्टाफ पासून असेल, स्टुडंट असतील, आणि हे जे सगळे मी तुम्हाला दाखवतोय यांचं मिनिमम एका महिन्याचं इन्कम 1 लाखापेक्षा जास्त आहे. मग हे लीडर तुम्ही बघू शकताय, तर यांच्या माध्यमातून अनेक लोक 10,000, 15,000, 20, 50, 70, 80,000 रुपये कमवणारे पण तुम्हाला बघायला मिळतील. टीचर, सेल्फ एम्प्लॉईड, त्यानंतर IT ऑपरेटर, फार्मा कंपनीमध्ये काम करणारे, R&D मध्ये काम करणारे लोक, हाऊसवाईफ, त्याच्यानंतर प्रायव्हेट जॉब, R&D मध्ये ऍग्रिकल्चर कन्सल्टंट असणारे लोक, वेब डिझायनर असतील, असे पेंटिंगचा बिझनेस करणारे, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी, प्रायव्हेट जॉब करणारे असतील, त्यानंतर काही हाऊसवाईफ आहेत, काही टीचर्स आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला इथं बघायला मिळतील. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. या बिझनेसमध्ये 1,76,000 रुपयाचा मी हायेस्ट इन्कम घेतलाय. टोटल इन्कम तुम्ही बघू शकता 36 लाख रुपये झालंय. अनेक तुम्हाला इंजिनियर वेगवेगळे बघायला मिळतील. त्यानंतर इंटरनेट कॅफे चालवणे, स्वतःचं सेल्फ एम्प्लॉईड असणारे लोक तुम्हाला बघायला मिळतील. न्यूज पेपर रिपोर्टर, जॉब करणारे, वेलबिंग कोच, साऊथ इंडियामधून जे वीरा नायडू सर दिसत आहेत, 42 लाख रुपये कमी दिवसामध्ये तुम्हाला इथं इन्कम बघायला मिळेल. आता जर बघितलं तर 50 लाखापेक्षा जास्त, ज्याला आपण मिलेनियर क्लब म्हणतो, लाला सर असतील, आसिफ सर, त्यानंतर नंदराज गबाले सर असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत, त्यानंतर डॉक्टर सचिन यादव सर असतील, सारिका मॅडम असतील, त्याचबरोबर पूनम खंड्रे मॅडम जे जनरल स्टोअर चालवत होत्या, आज इन्कम बघितलं तर 71 लाख रुपयाचं इन्कम झालंय. सुनीता मॅडम 96 लाखापर्यंत इन्कम, एक स्टाफ नर्स. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर विकास खंदाड सर प्रायव्हेट जॉब करत होते, 1 करोड पेक्षा जास्त अर्निंग आहे. गणेश सर आज एक टॉप लिडरशिप मध्ये काम करतात, 1 करोड 17 लाख. वैभव सर असतील 4 करोड 21 लाख. त्यानंतर मिनल कुलकर्णी मॅडम ज्या टीचर होत्या, 5,25,000चा हायेस्ट इन्कम आहे. देविदास सर आणि मॅडम हे दोघं पण टीचर हाऊसवाईफ होते, तर आज बघितलं तर 5,07,000 रुपयाचा हायेस्ट इन्कम, त्याचबरोबर 1 करोड 15 लाख रुपयाचं अर्निंग सनेज बरोबर. आणि तुषार भोसले सर जे ट्रॅडिशनल व्यवसाय करत होते बिझनेसच्या अगोदर, आज बघितलं तर 1 करोड 67 लाख रुपये इन्कम. अमोल पारख सर जे ऑलरेडी प्रायव्हेट जॉब करत होते, एका मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये मोठ्या पोझिशनला काम करत असताना सरांनी डिसिजन घेतला, हायेस्ट इन्कम 8,12,000 रुपये, आणि टोटल इन्कम जर बघितलं तर 1 करोड 90 लाख रुपये आपण बघू शकतोय. त्याचबरोबर सविता मॅडम ज्या मेडिकल फील्डमध्ये काम करत होत्या स्टाफ नर्स म्हणून, आज इंडियामध्ये एक रेकॉर्ड ब्रेकिंग अचिव्हमेंट 16 लाख रुपयाचा हायेस्ट इन्कम. त्याचबरोबर टोटल इन्कम जर आपण बघितलं तर 4 करोड 22 लाख रुपये. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे फास्ट होण्याचं इन्कम, आणि त्याचबरोबर आमचे सगळ्यांचे मेंटॉर ज्यांनी आज जर बघितलं तर एक फार मोठं नाव क्रिएट झालंय सोशल मीडियावरती. हायेस्ट इन्कम जर बघितला तर 46 लाख. टोटल इन्कम आपण बघू शकता स्क्रीनवरती 10 करोड प्लस. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये असं एक रेकॉर्ड आहे जे स्वतःचेच रेकॉर्ड ब्रेक करतात. तर आम्हाला प्राऊड वाटतो की सरांबरोबर आम्ही काम करतो. हे तुम्ही क्राऊड बघू शकताय सनेजचा. वेगवेगळ्या फंक्शनच्या माध्यमातून आज आपण लोकांना एकत्र आणण्याचं काम करतोय. त्यानंतर सेलिब्रेशन जे लोकांचे अचिव्हमेंट होतात वेगवेगळ्या, तर हे सेलिब्रेशन तुमचंही होऊ शकतं. त्याचबरोबर असे एज्युकेशनल प्रोग्राम असतात ज्याच्या माध्यमातून, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही प्रोडक्ट घ्यायला तर तयार आहे, कस्टमर बनायला तयार आहे, पण आम्हाला माहिती नाही पुढे कसं करायचं. तर आपल्याकडे असे वेगवेगळे प्रोग्राम डिझाईन्स असतात एज्युकेशनचे, ज्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्यक्तीला आपण ट्रेन करण्याचं काम करतो. त्याचबरोबर आज सनेजला जर नटशेल मध्ये आपण बघायचं ठरवलं तर एक छोटासा व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सनेजला थोडंसं व्हिज्युअलाइज करू शकतो. निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय त्यानंतर जे सनेज बरोबर ज्यांनी डिसिजन घेतला, जे लीडर जे तुम्हाला काही मी अगोदर इन्कम दाखवले, तर तेच लीडर आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर जे प्रीमियम कार वापरतात, वेगवेगळे विथ फॅमिली बिझनेस करणारे तुम्हाला काही लीडर दिसतील. त्यानंतर मी स्वतः स्कोडा रॅपिड वापरतो. वेगवेगळे
ब्रँडचे तुम्हाला कार्स बघायला मिळतील. हे सगळे विथ फॅमिली बिझनेस करतात. गिरीश गुरव सर जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, सरांचा आज सनेज बरोबर जर बघितला तर एक मर्सिडीज पर्यंतचा प्रवास आहे. त्याचबरोबर गणेश लहारे सर जे अकाउंटंट होते, सरांचाही मर्सिडीज पर्यंतचा प्रवास सनेज बरोबर झालाय. त्यानंतर तुषार सर जे ट्रॅडिशनल व्यवसाय करत होते, आज एवढं मोठं इन्कम, त्यानंतर एक वेल सेटल लाईफ, मर्सिडीज पर्यंत सरांचा पण प्रवास आहे. अमोल सर जे MBA मॅनेजर, मी तुम्हाला अगोदरच्या स्लाइड मध्ये समजवलं, तर सरांचाही मर्सिडीज पर्यंतचा प्रवास सनेज बरोबर झालाय. सविता मॅडम असतील, त्याही मर्सिडीज वापरतात, त्यांच्याकडे आज 5-5 कार आहेत. त्या आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मला हा इथून मेसेज द्यायचा आहे की जे अशोक सर आहेत, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना या बिझनेसमध्ये आणलं, आम्हाला ग्रो करण्यासाठी आज इथपर्यंत घेऊन आले. सरांकडे तर मर्सिडीज आहे, पण सरांबरोबर ज्यांनी बिझनेसला सुरुवात केली तेही लीडर आज मर्सिडीज वापरतात. ही अशी एक एज्युकेशन सिस्टम सरांनी बनवली, ज्याच्या माध्यमातून आज हे सगळे लोक आपली स्वतःची अचिव्हमेंट करण्याचं काम करतायत. काही स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसतात जे स्वतःचे ड्रीम होम त्यांनी घेतलेत. त्यानंतर आता स्क्रीनवरती तुम्हाला एक फोटो दिसतोय ज्याच्यामध्ये डोमेस्टिक ट्रिप असतील, त्याचबरोबर काही फॉरेन ट्रिप आहेत ज्याच्यामध्ये आज ऑलरेडी आपण जाऊन आलोय. कितीतरी लीडर्स हे स्वप्न पूर्ण झालंय, ज्यांनी फॉरेनचे पण टार्गेट अचीव्ह केलेत, फॉरेनला जाऊन आलेत. आणि हे सगळं जे शक्य झालं ते या एज्युकेशन सिस्टममुळे, जिचं नाव आहे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया. हा प्रोग्राम संपल्यानंतर तुम्ही युट्यूब वरती, सोशल मीडियावरती कुठेही सर्च करू शकता. ESESI असेल, अशोक तोडमल असेल, सनेज ऑफिशियल असेल, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन सगळीकडे तुम्ही या सगळ्या सिस्टमचा तुम्हाला प्रेझेन्स दिसेल. आणि आज बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं काम आपण करण्याचं काम करतोय आणि कितीतरी लोकांचा हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम करतोय. तर ESESI सिस्टमचं स्वतःची वेबसाईट आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बिझनेस डेव्हलपमेंटसाठी लागणारे सपोर्टिंग टूल आपण ऑर्डर करू शकतो. तर आता जो मेन टॉपिक आहे, म्हणजे आपण जे 3 डायमेन्शन, 3 मिशन बद्दल बोलत होतो, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. हेल्थ वरती आपण बोललो आपले प्रोडक्ट्स, वेल्थ वरती आपण बोललो आपला बिझनेस प्लॅन, मी तुम्हाला काही लीडरचे इन्कम दाखवले, लीडरच्या अचिव्हमेंट दाखवल्या. पण सगळ्यात एक इम्पॉर्टंट डायमेन्शन आज आपल्या आयुष्याचा, तो म्हणजे हॅपीनेस. तर हॅपीनेस कुठं गेलाय आपला? कारण प्रत्येक व्यक्ती पैशाच्या पाठीमागे धावतोय आणि बऱ्याच ठिकाणी आज जर बघितलं तर रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतील, माणसाचे स्वतःचे प्रॉब्लेम असतील, स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेमशी माणूस आज झगडतोय. आणि आज अशोक सरांच्या माध्यमातून जे रील्स, जे छोटे छोटे व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती बघतोय, आणि आम्हाला ह्या गोष्टीचा फार आनंद वाटतो की कितीतरी लोकांचे फीडबॅक येतात की सर, तुमचा हा व्हिडिओ ऐकला, आम्ही डिप्रेशन मधून बाहेर आलो, तुमचा हा व्हिडिओ ऐकला, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम इम्प्रूव्ह झाले. तर मला एकच सांगायचंय, हे प्रोग्राम संपल्यानंतर तुम्ही सरांना जरूर फॉलो करा, आणि जर फॉलो करत असाल तर स्प्रेड करायचं काम करा. कारण याच्या माध्यमातून एक आपण चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकतो, पॉझिटिव्ह थॉट मार्केटमध्ये पाठवू शकतो, एक माइंड स्पेड, ज्याला स्पिरिच्युअलिटी आणि रिलेशनशिप या गोष्टींवरती आज आपण सरांच्या माध्यमातून काम करतोय. तर हे स्प्रेड करण्याचं आपण एक चांगलं काम करू शकतो, स्वतः हॅपी राहू शकतो आणि लोकांना पण हॅपीनेस स्प्रेड करायचं काम करू शकतो. तर सरांचे काही छोटे रील्स आहेत, एक छोटासा व्हिडिओ बनवलाय तो आपण ज्यांनी तुम्हाला अपोज केलं, ज्यांनी तुमचा वेळ पाहून तुम्हाला हर्ट केलं, ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं, ज्यांनी तुमच्याला विश्वास गवून बसले, अशा लोकांच्या नजरेत स्वतःची इज्जत प्रूव्ह करण्यासाठी ना जीवाचं रान केलं पाहिजे, रक्ताचं पाणी केलं पाहिजे. लोकांना हेल्थ द्या, लोकांना वेळ द्या, लोकांचे संसार दुर्वा, लोकांना आनंद द्या, लोकांना मनामधून दुःखामधून मुक्त करा, अंधार दूर करा, सगळ्यात मान करे. राईट? हे का लोक हाती लोकांना दुःखात आहे का? चला, मी माझ्या आयुष्यात येत नाही, हे जे जीवन आहे ना, अशी क्रांती करून जाणार आहे की इथं लोकांना मटेरियल जीवन पण भेटलं पाहिजे, इथंच लोकांना त्यांच्या दुःखाचं कारण स्मृती बघून त्याला पण गेले पाहिजे. हा उद्देश आहे माझ्या आयुष्यात. भूतकाळात काहीतरी कोणाचे तरी दुश्मन असतील ना, मनात दबून विसरून जा, मेसेज टाका, त्यांना कॉल करा, माफी मागा, त्या आई वडिलाच्या चरणी स्पर्श करा, मिठी मारा, कधी कधी बोला आई बापांना, मी तुमच्यावर फार प्रेम करतोय, मेल्यानंतर लई लागतात हसडाचा, त्याच्यात जिवंतपणे रडा, त्यांच्या समोर जाऊन पायावर जाऊन, मेल्यानंतर रडू नका त्यांच्यासोबत. हिंमत नाही करत कोणी या गोष्टी, बरोबर ना? थोडे एकदा 25, 30, 40 क्रॉस केलं ना, तर आई बाटलाला आहे ना, आपल्याला असं वाटतं कारण की काय नाही बाबा, दुरावं होतं. आणि जे प्रेम व्यक्त करायचं ना, दुःख जेवढ्या स्पीडने व्यक्त करतात ना, तेवढ्याच स्पीडने जर प्रेम व्यक्त केलं तर मला वाटतं या जगात चला दुःखच नसू शकत. जीवनामध्ये मला कळलं की कर्म सुटणार नाहीयेत. आहेत ना लोक दुःखात, त्रासात आहेत ना, पैशाची गरज आहे, रडतायत, टेन्शन मध्ये, दुःखामध्ये आहेत ना. 15-15 वर्ष शिकलेल्या मुली भांडे घासतात, लोकांच्या घरी कपडे धुतात,
समज में पैशासाठी लोक वाईट मार्गाला जाऊ राहिलेत का नाही जाऊ राहिलेत, हे फक्त अज्ञानी, हे फक्त अज्ञानी. मला असं वाटतं प्रत्येक घराघरात दुःख आहे रे. रोज लोक रडतात, खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत. मला एक कळलं की समाजामध्ये दुःख मिटवण्यासाठी फक्त पैसा कमवायचं नॉलेज उपयोगीचं नाहीये. तर यांना कर्माचं नॉलेज दिलं तर मला असं वाटतं हे ट्रिमेंडस लेवलला ओपन होऊन काम करते. हे माझं बिलीफ म्हणतंय. आपण करणार आहे बाबा, आलोय ना तर काहीतरी करून जाऊ. पैसे काही घेऊन नाही जाणार आपण कुठं. बरोबर मदत नाही करायची लोकांना. कपडे, अन्न, पैशाची मदत ना वारंवार लागते. लोकांना कर्माचं ज्ञान देऊ म्हणजे लोकांना त्रासच होणार नाही. काय म्हणतात किती लोकांना असं वाटतंय समाजात परिवर्तन फक्त चांगले कर्म करूनच आपण घडू शकतो, बाकी काहीच पर्याय नाहीये. काही पैसा पाणी बिणी देऊन काय होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी गाथा दिली, जिजसनी बायबल दिलं, पैगंबरांनी कुराण दिलं, कृष्णांनी गीता दिली. त्यांच्याकडे काही पैसे नव्हते का? अरे सगळ्या ब्रह्मांडाचे मालक लोकांना ज्ञान देऊन गेले, लोकांना कर्म धर्म देऊन गेले, चारित्र्य देणार आपण लोकांना कर्म बदलणार, सहन करायचं शिकवणार. असं जीवन देऊ आपण लोकांना. लढून त्यांना गरिबीच्या वेळेतून पुसून त्यांचे डोळे, देऊन त्यांच्या हातात, मारून त्यांच्या पाठीवर हात, लढूया त्यांच्या सोबत. आणि 4-5 पिढ्यात जे नाही झालं ना ते 4-5 वर्षात करून टाकूया. तुम्हाला तर जे मी हॅपीनेस बद्दल सांगत होतो, असे छोटे छोटे रील्स तुम्ही आज बघितलं तर कितीतरी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे काम करतात. मग सनेजच का केलं पाहिजे? आज जर बघितलं तर सनेजचे क्वालिटी प्रोडक्ट, रिझल्ट असेल, प्राइसिंग सनेजची बघितली, त्यानंतर बिझनेस एवढा अट्रॅक्टिव्ह बिझनेस प्लॅन जे मी सांगितलं की 81% डिस्ट्रीब्युशन करतो आपण पीव्ही वरती, जे इंडियामध्ये कुणीच नाही करत. हे सगळे इन्कम जे मी 11 टाईपचे समजवले ते सगळे इन्कम आपण पहिल्या महिन्यापासून घेऊ शकतो. त्याचबरोबर बघितलं तर मार्केट मोठं आहे, पैशांची गरज आहे, प्रॉडक्टची गरज आहे लोकांना. पॉवरफुल एज्युकेशन सिस्टम जी ESI मी तुम्हाला आतापर्यंत सांगत होतो, या एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून आज आपण लोकांना एज्युकेट करू शकतो, पैसे कसे कमवायचे शिकू शकतो. रेकॉर्ड ब्रेकिंग पे आउट आपण बघितले. सगळ्या कॅटेगरीमध्ये लोक तुम्हाला इथे बिझनेस करताना दिसतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आमचा जो बिलीफ सिस्टम बनला या सिस्टमवरती, तो म्हणजे अशोक सरांचं जे ट्रॅक रेकॉर्ड आज आपण बघतोय, त्यानंतर सरांच्या माध्यमातून जे स्पिरिच्युअल नॉलेज, तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सनेज केलं पाहिजे. आज या सगळे कॅटेगरी स्टुडंट पासून MBA इंजिनियर असतील, मॅनेजर, CA, टीचर, एक शॉपकीपर, व्हेजिटेबल सेलर, फार्मर, त्याचबरोबर ड्रायव्हर, हाऊसवाईफ, हे सगळ्या कॅटेगरीमधले लोक आज सनेजमध्ये सक्सेसफुल आहेत. तर मला असं वाटतं हे सगळे होऊ शकतात तर आपण पण होऊ शकतो. चॉईस आपल्या हातात आहे. जे मी आतापर्यंत समजवलं, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, या 3 गोष्टी जर आपल्याला पाहिजे असेल तर डिसिजन तुमच्या हातात आहे. मग याच्यामध्ये 2 चॉईस आहेत, एक तर डिसिजन येस आहे किंवा नो आहे. जर समजा आपण हे सगळं ऐकून डिसिजन नाही घेतला, जे आज आपल्या लाईफमध्ये चाललंय ते तसंच चालत राहणार. पण समजा डिसिजन आपण येस घेतला, प्रोडक्ट परचेस केले, शॉप चेंज केलं आणि आपण सनेज बरोबर आलात, तर मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचा लॉस नाही, कारण आपण पैसे देतोय, आपल्याला जे पाहिजे ते प्रोडक्ट मिळाले, ज्याच्या माध्यमातून आपली हेल्थ चांगली झाली. पण इमॅजिन करा, इथल्या एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून, या सगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून, एज्युकेशनच्या माध्यमातून जर तुम्ही हा बिझनेस लर्न केला आणि लर्न करता करता जर तुम्ही हा बिझनेस एक्सपांड केला, तर तुमचं जे प्रॉफिट आहे, घर होऊ शकतं, गाडी होऊ शकतं, मुलांचं चांगलं एज्युकेशन, त्याचबरोबर फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम, मान सन्मान, फॉरेन ट्रिप, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर डिसिजन तुमच्या हातात आहे. नेक्स्ट स्टेप काय? ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्याच्याशी इमिडिएटली कनेक्ट व्हा. दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही त्यांना कनेक्ट व्हा. तुम्हाला जे प्रश्न असतील, तुम्हाला जर काही म्हणजे क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं ते क्लॅरिफाय करून घ्या आणि इमिडिएटली ऍज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून रजिस्टर व्हा. ऑर्डर प्लेस करा, बिझनेसला स्टार्टअप करा आणि जे आपण ज्याच्यासाठी आयुष्यभर धडपड करतोय ते म्हणजे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, हे इमिडिएटली मिळवण्यासाठी प्रयत्न करा. स्टार्टअप करा, सनेज, ESI, त्याचबरोबर जर बघितलं तर पूर्ण सिस्टम